नमस्कार मित्रांनो, आज एक भव्य दिव्याचं मैदान पार पडतंय कडाव केसरी बिनजोडचं मैदान असणार आहे. आणि मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर याचं मुंबईकडे नियोजन सचिन शेठ घरत यांच्याकडे असते. सचिन शेठ घरत म्हणलं की कडाव म्हणजेच सचिन शेठ यांचं हे घरचं मैदान असणार आहे. त्यामुळे बकासूर या मैदानासाठी 100% सज्ज झाला आहे. मित्रांनो, बकासूरच्या या मैदानात किती शर्यती होणार तर 1 ते 2 शर्यती होऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, बकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो, बकासूरचा पायरा असणार आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे आणि मुंबईला बिनजोडसुद्धा गाजवतो. याचा MP वरून आलेला MP किंग शेरा होय मित्रांनो. आता हा शेरा कोण तर जी मागे मथुरची बिनजोड झाली होती आणि मथुरला त्या बिनजोडमध्ये साथ दिली होती आणि ती बिनजोड जिंकलीसुद्धा होती. तोच हा MP किंग शेरा. तर मित्रांनो, त्या बिनजोडमध्ये आपण पाहिलंच की शेराला कसं स्पीड आहे आणि बकासूरच्या स्पीडबद्दल तर काय नाही बोललं तर काय बोलायचं. बकासूरचं स्पीड संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. उगाच तो 10व्या हिंद केसरी झाला नाही. तर मित्रांनो, असा हात जोडा जुळून आला आहे आणि या गाडीला तुफानाचं स्पीड लागणार आहे, चांगलं स्पीड लागेल. त्याचबरोबर मित्रांनो, बकासूरचा आता विरोधात कोण असेल याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बकासूर आणि शेरा हे बिनजोड जिंकतील का? कमेंट करून नक्की सांगा. बकासूर आणि शेराला बिनजोडसाठी या शर्यतीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल बोतकर हे या मैदानावरती दिसणार. तर मित्रांनो, जर भुंगा आला तर विठ्ठलांना या मैदानामध्ये दिसू शकतात. बघूया भुंगा येतो का नाही. भुंगा आता गेले काही दिवस मैदानात दिसत नाही आजार असल्यामुळे. तुम्हाला काय वाटते, भुंगा येईल का हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, त्यांचा घरचा साज नागे असेल, आदत किंवा बादला असेल, नाही तर तेज असेल, हे पाहणार का? तर मित्रांनो, हे तिन्हीसुद्धा पाहणार नाहीत कारण कालच आपण पाहिलं असेल तर कालच्या गाराळेवाडी या मैदानात तिन्ही नंदी उपस्थित राहिली होती, दाखल झाले होते आणि त्यातीलच तेजाने 1 नंबरचा मानकरीसुद्धा झाला आहे. त्यामुळे हे तिन्ही आपल्या मैदानामध्ये दिसणार आहेत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा MP किंग शेरा आणि बकासूरला मनापासून खूप खूप शुभेच्छा. 7 मे मोठे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.